कोपरगाव नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि काही ठिकाणी ईव्हीएमच्या मशीनबाबत तक्रारी आल्या. त्यानंतर काही ठिकाणी तांत्रिक बिघाडानंतर SG विद्यालयात जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जे भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना मतदान केंद्रावरून दूर नेलं आणि आता सध्या शांततेत त्या मतदान केंद्रावर मतदान जे आहे ते सुरू आहे. सर, सकाळपासून 1-2 घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. पोलीस कशा पद्धतीने नियंत्रण मिळवत आहेत आणि SG विद्यालयाची ती घटना घडल्यानंतर काय कारवाई करणार? आपल्याकडे एकूण कोपरगाव नगर परिषदसाठी 275 पोलीस कर्मचारी, 125 होमगार्ड्स, 25 अधिकारी, 2 सिनियर PI, 1 DYSP एवढा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सकाळपासून किरकोळ 1-2 घटना आलेल्या आहेत, परंतु तिथं तात्काळ पोलीस ऑलरेडी उपस्थितच होते. त्यांनी मध्यस्थी करून तात्काळ सर्व उमेदवार जे आहेत जे एकमेकांशी वाद घालत होते त्यांना 100 मीटरच्या बाहेर काढून दिल्यामुळे पुढील कोणताही घटना वाईट घटना घडलेली नाही. यामध्ये एकूण 69 बूथसाठी 7 सेक्टर्स करण्यात आलेले आहेत आणि अशी मोठी कोणतीही घटना आमच्या आत्तापर्यंत माहितीत आलेली नाही. काही उमेदवार किंवा मतदार जे होते त्यांनी मोबाईल आत नेला, व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला मतदानाचं, त्यांच्यावर देखील कारवाई झाली. किती जणांवर कारवाई? 2 असे व्यक्ती सापडले की जे मतदान केंद्राचं शूटिंग करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे मोबाईल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन कोपरगाव शहर येथे सुरू आहे. हे होते उपविभागीय अधिकारी अमोल भारती. आणि पोलीस जे आहे आता सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तो देण्यात आलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.